येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। वीज निर्मिती सुरू, मात्र भीमा नदीत पाणी सोडलं नाही। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। आज सायंकाळी 6च्या आकडेवारीनुसार उजनी धरणात 86% एवढा पाणीसाठा झाला आहे। 123 टीएमसी एवढी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या 109 टीएमसी पाणी साठवण्यात आलंय। दौंडमधून 17,000 क्युसेकपेक्षा जास्त वेगानं पाणी येऊ लागल्यामुळे आजपासून धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार होतं, मात्र सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे पाणी सोडलं नव्हतं। दुपारी 12 वाजल्यापासून वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक एवढं पाणी सोडण्यात आल्यामुळे वीज निर्मिती सुरू झाली आहे। मे महिन्यात दमदार पाऊस झाल्यामुळे जून महिन्यातच उजनी धरण 100% भरलं असतं, मात्र आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वाळवंट परिसर रिकामा राहावा तसंच पूर नियंत्रण व्हावं म्हणून यासाठी गेल्या महिन्याभरात सुमारे 40 टीएमसी एवढं पाणी सोडून देण्यात आलं। त्यामुळे आता उजनी 100% भरल्यानंतर पाणी सोडणार का, याबाबत पाटबंधारे विभागानं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। आषाढी वारी संपल्यामुळे आता पंढरीत नगरपालिका तसंच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू झाली मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम। आषाढी एकादशी दिवशी सकाळी 6 ते रात्री 12 या कालावधीत तब्बल 27 ते 28 लाख भाविकांचा हेड काउंट नोंद झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली। एआयच्या सहाय्यानं केली मोजणी। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी विधान परिषदेत आषाढी वारीनिमित्त अभिनंदन ठराव मांडून मुख्यमंत्री, पालकमंत्री, प्रशासकीय अधिकाऱ्यांचं भरभरून केलं कौतुक। सोलापुरात बऱ्याच वर्षांपासून बंद असलेलं वाडिया हॉस्पिटल सुरू होणार। गुरुपौर्णिमे दिवशी बाह्य रुग्ण विभागाचा शुभारंभ। रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला टोला, म्हणाले अजित पवारांनी जरा भावकीकडे लक्ष द्यावं। महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्या मतदारसंघात चांगला निधी येत होता। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। आज का ज्ञान, सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुळे सोलापुर। विधान परिषदेत उद्धव ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनी उपस्थित केला सवाल, म्हणाले कोणाला किती पैसे द्यायचे हे अर्थमंत्री कसा ठरवू शकतो। मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढल्या, खरेदी गैरव्यवहार प्रकरणाचा विषय आज लक्षवेधीद्वारे विधान परिषद सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडला। भाजपा आमदार परिणय फुके यांच्या घरातील कौटुंबिक कलह पुन्हा एकदा चर्चेत। प्रिया फुके यांनी घोषणाबाजी करत आणि फलक हातात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून न्याय मिळवून देण्याची केली मागणी। ठाकरे बंधू एकत्र, सदाभाऊ खोत म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण करून देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचं काम केलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाची पातळी सध्या 50% झाली असून सध्या 16,295 क्युसेक वेगानं धरणात पाण्याची आवक सुरू। खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर। संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99। पंढरपूरहून विठुरायाचं दर्शन करून परतणाऱ्या भाविकांची एसटी बस बुलढाणा जिल्ह्यात चिखली इथं अपघात, 15 प्रवासी जखमी, सुदैवानं जीवितहानी टळली। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चू कडूंनी 7/12 कोरा यात्रा केली सुरू। यात्रेचा शुभारंभ स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांचं जन्मगाव असलेल्या पापळ इथून करण्यात आला। शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा शासन प्रयत्न करणार, गुणवत्तेसंदर्भात सरकार सर्वकष उपाययोजना राबवणार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती।
नाशिक शहर आणि जिल्ह्यात सलग पावसामुळे गोदावरी नदीला पूरजन्य स्थिती. प्रशासनानं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं केलं आवाहन. मुंबईसाठी दिलासादायक बातमी. वैतरणा धरण 95% भरलं आणि हजारो क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. कायझन होंडामध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा 110 आणि ऍक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे ₹5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 9579 62 21 00. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्हा महावितरण आणि महापारेषणचा आढावा तसंच कोराडी व खापरखेडा वीज प्रकल्पांसंदर्भात पर्यावरण विभागाच्या निर्देशांची अंमलबजावणी आणि विकास योजनांबाबत घेतली बैठक. मीडिया समाज माध्यमात बोलण्याआधी परवानगी घ्या. राज ठाकरे यांच्या मनसे पदाधिकाऱ्यांना तसंच प्रवक्त्यांना सूचना. देश सर्वांसाठी सुलभ, परवडणारी आणि समान आरोग्य सेवा देण्याचे आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी सज्ज. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांचं वक्तव्य. अमेरिकेत पुराचं थैमान, 78 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 28 लहान मुलींचा समावेश. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.